पुण्यामध्ये जे मानाचे किंवा इतर जे काही मंडळ आहेत त्याच्यामध्ये 100 ते 150 मंडळ आपल्याकडे कायम असतात. त्यांचं पेंटिंगचं रिपेंटिंगचं काम आम्ही करत असतो. त्यातलं जर नावच घ्यायचं म्हटलं तर जो हिंदुस्थानातला पहिला गणपती आहे भाऊसाहेब रंगारी म्हणून, त्या मूर्तीचं काम देखील आपल्याकडेच असतं. That was the voice of Rahul Raut, a Ganesh idol maker and seller in Guruvarpet, Pune. His art studio, located in the heart of the city, provides artistic Ganesha idols to his customers all year round. नमस्कार, मी राहुल राऊत. गेली 20 वर्ष झाले मी चित्रकार आणि मूर्तिकार म्हणून पुण्यामध्ये काम करत आहे. वर्षभर आमचं पेंटिंगचं आणि मूर्त्या बनवण्याचं काम चालतं. जशा मंडळांच्या किंवा मंदिरांच्या ज्या रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीने आम्ही मूर्तीचे काम करून देतो. पण प्रत्येक कामासाठी एक स्पेशल काही वेगवेगळी टीम असते आमच्याकडं, तेव्हा ती त्या काळात बोलवली जाते. इतर वेळी आम्हाला जे काम करणारे जे कारागीर असतात, मूर्तिकार म्हणा येते, तेव्हा ते काम करतात. जसं काम असेल त्या पद्धतीने काम करतात लोक. म्हणजे कशा प्रकारे काम? त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आता डोळ्यांचं काम करणारे काय असतात, नक्षी काम करणारे असतात, गोल्डन वर्क असतं, बॉडी स्प्रे करणारे, हे प्रत्येक ह्यांनी सेक्शन वाईज आम्ही ते कामं दिलेली असतात. पुण्यामध्ये ही पद्धत आहे की मूर्ती विसर्जन नाही करत. जसं मुंबईला दरवर्षी नवीन मूर्ती असते त्यांची, तसं पुण्यामध्ये तोच गणपती किंवा तीच देवीची मूर्ती दरवर्षी तिला रिपेंट करून मंदिरामध्ये ती स्थापना केली जाते. आणि तशा पण रिक्वायरमेंट असतात बाहेर देशात किंवा बाहेर राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आमचे कामं कुरिअर पण होतात. While speaking to one of the artists, he revealed his thoughts about making Ganesha idols. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव नितीन कृष्ण राजहंस. मी राहुल सरांकडे 20 वर्ष झालं, 15 वर्ष झालं काम करतोय. गणपतीमध्ये आमच्या इकडे 2 महिन्यापूर्वी काम चालू होतं गणपतीचं. त्यामध्ये 100-125 मूर्त्या असतात पेंटिंगसाठी आणि रिपेअरिंगसाठी येतात. तर आम्ही त्यांची प्रतिष्ठा करत असतो गणपतीची, की कधी गणपती येतात आणि आम्हाला कधी काम करायला भेटते. एवढं पेंटिंग पहिलं घासाशीचं काम होतं, नंतर मग त्याचं प्रायमरचं काम होतं, मग ते बॉडी कलरचं काम होतं, मग पेंटचं काम होतं, आणि बाकी काम मग सरांचं काम असतं, लेन्सचं आणि नक्षीचं. तर तुम्हाला हे जे काम तुम्ही करताय ते करून कसं वाटतं? म्हणजे खूप आनंद होतो. बाप्पाचं काम होतं, सगळं देवी देवताचं दर्शन होतं आणि सगळ्यांचं दर्शन होतं. असं पुढे म्हणजे जावशी वाटत नाही की सगळं इथं जागेवर सगळं देव येतात, सगळं जागेवर देव येतात. As the final brushstroke meets the clay and the drum beats echo through the lanes, these artisans do more than shaping idols. They mold faith, tradition, and community together. Guruvarpet, Pune, Akshay Jain reporting for the Chronicle Express.